नमस्कार. EQ विथ किशन वतनी ह्या भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित सिरीजमध्ये मी किशन वतनी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. मोटिवेशन म्हटलं की दोन प्रकारचं मोटिवेशन आपल्याला माहिती आहे. एक आहे इंट्रिन्सिक मोटिवेशन आणि दुसरं आहे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे मोटिव्ह फॉर ॲक्शन, म्हणजे तो जो मोटिव्ह आहे, जे कारण आहे ते आतमधून आहे. मला यश मिळवायचं, मला त्यामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, हे जेव्हा असतं तेव्हा ते इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे. पण ह्याच्या विरुद्ध जर समजा बाहेरून कोणीतरी आपल्याला इन्स्ट्रक्शन देत असतील किंवा सूचना देत असतील, काहीतरी आमिष देत असेल आणि म्हणून आपण काम करत असू, तर ते आहे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन, ज्याचा सोर्स बाहेरून असतो. म्हणजे चांगलं काम केलं तर तुम्हाला इन्क्रिमेंट मिळेल किंवा प्रमोशन मिळेल, चांगलं काम नाही केलं तर तुम्हाला नोकरीवरून हाकलून देतील, है ना. ही जी भीती असते हे पण एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनचं सोर्स आहे. तसंच मुलांच्या बाबतीत सुद्धा असतं. मुलांना आई वडील म्हणतात की तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला आम्ही एक एक्स रिवॉर्ड देऊ, कुठेतरी चॉकलेट आणून देऊ किंवा बाहेर फिरायला नेऊ वगैरे वगैरे. तर हे जेव्हा असतं सोर्स मोटिवेशनचा बाहेरून येतो तेव्हा त्याला एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन म्हणतो. अर्थातच इंट्रिन्सिक मोटिवेशन लॉंग टर्म आणि मोठ्या सक्सेससाठी खूप गरजेचं असतं, म्हणजे अतिशय महत्त्वाचं असतं. कोणीतरी सांगणं आणि आपण काम करत राहणं ह्यापेक्षा विदिन जर असेल, आपल्या आतमधून जर ते मोटिवेशन येत असेल तर ते श्रेष्ठच, काय डाऊटच नाही. पण ह्याचा अर्थ एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन अजिबात कामाचं नाही, हा जो गैरसमज आहे तो मात्र काही खरा नाही. बऱ्याच ठिकाणी एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनचं सुद्धा महत्त्व असतं आणि कुठं इंट्रिन्सिक मोटिवेशन आणि कुठं एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन अशी त्याची आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. आज एका गंमतशीर विषयावरती मी तुमच्याशी बोलतोय, ते म्हणजे एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशन. हे कधी काम करतं, कोणत्या परिस्थितीमध्ये, काय कंडिशन्स असतील जेव्हा ते काम एखाद्याला जेव्हा आपण देतो किंवा आपण स्वतः, ते कधी पूर्ण करण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. ह्या बाबतीत एक सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते व्हिक्टर व्रूम. त्यांनी आपल्याला एक सुंदर थेरी दिलेली आहे, त्याला व्हिक्टर्स एक्सपेक्टन्सी थेरी असं म्हणतात. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला एखादं मोटिवेशनल फोर्स किती येणार आहे किंवा आपण किती फोर्सनी ती गोष्ट कंप्लीट करू किंवा करू शकू किंवा नाही, ही अवलंबून आहे. ह्यासाठी त्या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या. पहिली गोष्ट त्यातली महत्त्वाची म्हणजे जे रिवॉर्ड आहे त्याचं महत्त्व आपल्याला किती आहे. उदाहरण घेऊयात आपण. आणि मॅनेजमेंटने मला सांगितलं की तुम्ही जर ह्या महिन्याचं टार्गेट जे काय असेल ते पूर्ण जर केलं तर तुम्हाला 2,000 रुपये आम्ही इन्सेंटिव्ह म्हणून देऊयात. ते जे 2,000 मला मिळणार आहेत त्याचं महत्त्व मला किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला आपण व्हॅलन्स म्हणतो. हे जर महत्त्व खूप जास्त असेल तर मला मोठा ड्राईव्ह मिळतो ते अचीव करण्यासाठी. पण ते जर आमिष, ते जर रिवॉर्ड छोटा असेल तर त्याचा मला ड्राईव्ह मिळत नाही. दुसरं महत्त्वाचं जो भाग असतो ज्यावरती हे मोटिवेशनल फोर्स अवलंबून आहे, तो म्हणजे की ते जे टास्क आहे, ते जे काम आहे, ते मी पूर्ण करू शकतो का, ह्या बाबतीत मला स्वतःला किती आत्मविश्वास आहे. म्हणजे तुम्ही जर सांगितलं की मी करूच शकणार नाही आणि खूप मोठं रिवॉर्ड दिलं, रिवॉर्ड खूप महत्त्वाचं आहे मला, पण मी ते काम करूच शकणार नसेल, माझ्या कॅपॅसिटीच्या खूप बाहेरचं असेल, तर मला ते काम करायला मोटिवेशन मिळतं का, मिळत नाही. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ते काम मी पूर्ण करू शकतो का, ह्या बाबतीत मला स्वतःला किती आत्मविश्वास आहे, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर समजा मला ते रिवॉर्ड पण महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, आणि मी ते समहाऊ मला खात्री आहे की मी खूप म्हणजे एडी चोटी का जोर लावून ज्याला म्हणतो ना आपण, काहीतरी करून मी ते टास्क पूर्ण करणार आहे. जर मी ते टास्क पूर्ण केलं निर्देशाप्रमाणे, जे काही ठरलेलं आहे त्याप्रमाणे, तर त्या टास्क नंतर पूर्ण केल्यानंतर जे रिवॉर्ड माझ्यासाठी तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे मॅनेजमेंटनी किंवा मुलासाठी आईवडिलांनी, तर ते मला मिळेल ह्याची मला किती खात्री आहे. का दरवेळेस मॅनेजमेंट म्हणतं की आम्ही तुम्हाला देऊ एक्स रिवॉर्ड आणि ते देत नाहीत किंवा चालढकल करतात. आईवडील म्हणतात मुलांना खूप आमिष दाखवत असतात आणि ते कधीही पूर्ण करत नाहीत, का क्वचित कधीतरी करत असतील. असं जर असेल तर ते रिवॉर्ड मिळण्याचा विश्वास मला किती आहे, ह्या 3 बाबींवरती आपल्याला तो मोटिवेशनल फोर्स
किती आहे, आपण तो टास्क कंप्लीट करू किंवा नाही हे अवलंबून असतं. मग ह्याला ऑब्जेक्टिव्हिटी आणण्यासाठी त्यांनी असं सांगितलं की हे तिन्ही बाबींना आपण 1 ते 10च्या स्केलवरती आपल्या मनातनं जेन्युइनली रेट करायचं. म्हणजे प्रामाणिकपणे आपल्याला रेट करायचं हे स्वतःसाठी की एखादं टास्क आहे, एखादा रिवॉर्ड आहे, ते मला किती महत्त्वाचं आहे. अजिबात महत्त्वाचं नसेल तर 1 रेटिंग देऊ, आणि खूपच जास्त महत्त्वाचं आहे, आय एम डेस्परेट, मला ते हवंच आहे, तर मी त्याला 10 मार्क देईल. म्हणजे 1 ते 10 मध्ये आपल्याला त्याच्या महत्त्वाप्रमाणे, किती त्याचं महत्त्व आहे त्याप्रमाणे त्याला आपण रेटिंग द्यायचं. ह्याला आपण व्हॅलन्स म्हणतो. 1 to 10 वर ही एक बाब झाली. दुसऱ्या बाबतीत पण असंच करायचं की ते जे टास्क आहे ते मी कंप्लीट करण्याचा मला किती आत्मविश्वास आहे. 1 ते 10 मध्ये अजिबात विश्वास नाही, अजिबात मला खात्री नाही आहे तर 1 देऊ, आणि खूप आत्मविश्वास आहे मला तो पूर्ण करण्याचा तर मी 10 पैकी 10 देईन, 9 देईन किंवा 8 देईन. जेवढा मला विश्वास वाटतो त्या प्रमाणात, हे माझं गट फिलिंग आहे, त्यानुसार मला ते दुसरं रेटिंग द्यायचं. आणि तिसरं पण ऑब्जेक्टिव्हिटी बघून की मी हे काम जर पूर्णच केलं, हे टास्क जर मी पूर्ण केलं तर माझे आईवडील किंवा माझे मॅनेजमेंट ज्यांनी मला हे कमिट केलं की हे केल्यानंतर मी हे देणार आहे, तर ते आपल्याला पूर्ण झाल्यावर ते रिवॉर्ड आपल्याला देतील का ह्याची मला किती खात्री आहे. मॅनेजमेंटला नाही किंवा आईवडिलांना नाही, मनातनं मला माहिती आहे का की हे जर मी पूर्ण केलंच तर 1 to 10 स्केलवर हे दरवेळेस नाही बाबा, मी कमिट केलं ना, आईवडिलांनी कमिट केलं किंवा मॅनेजमेंटने सांगितलं तर ते देतातच. म्हणजे 10 out of 10 त्यांना मार्क देऊ शकतो आपण. कधी कधी देतात बाबा तर 5-6 देऊ शकतो, 8 देऊ शकतो, किंवा फार रिमोटली अगदीच दिलं तर दिलं, नाही तर नाही असं जर असेल तर त्यांना 2-3 मार्क देऊ शकतो, किंवा देत नाहीत तर असं 1 मार्क आपण देऊ शकतो. असं ह्या तिन्ही गोष्टींचं, तिन्ही बाबींना आपल्याला 1 to 10 स्केलवर रेटिंग द्यायचं आहे आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. म्हणजे मोटिवेशनल फोर्स इज इक्वल टू मला त्या रिवॉर्डचं महत्त्व किती आहे हे 1 to 10 स्केलवर जे काय मार्क्स तुम्हाला वाटतात जेन्युइनली ते मार्क्स द्या. दुसरं, मी ते पूर्ण करण्याचा किती आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे ते टास्क पूर्ण करण्याचा, 1 to 10 वर त्याला मार्क द्या. आणि तिसरं, जर मी ते टास्क पूर्ण केलाच तर जे काय रिवॉर्ड मला कमिट केलं आहे मॅनेजमेंटने किंवा आईवडिलांनी किंवा देणाऱ्या व्यक्तीने, तर ते मला देतीलच का ह्याच्याबद्दल किती खात्री 1 ते 10 मध्ये, म्हणजे ते रिवॉर्ड मला मिळेल का. 1 to 10 स्केलवर त्याला पण रेटिंग द्यायचं. आणि ह्या तिन्हीचा गुणाकार किती येतो हे तुम्हाला पाहायचं. सपोज मी तिन्ही ह्याला 5-5-5 मार्क दिले, म्हणजे महत्त्व मला 5 आहे ना, मी करू शकण्याचं कॉन्फिडन्स 5 आहे, आणि ते रिवॉर्ड मला मिळण्याची शक्यता पण 5 आहे. समजा 50-50 मध्ये तिन्ही पण गोष्टी असतील तर 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे किती झाले, 5-5 25, 5 125, 125 त्याचं एकूण रेटिंग येईल. तर मग त्याचा अर्थ काय होईल मित्रांनो, गाईडलाईन अशा आहेत की जर 1 ते 300 पर्यंत आपला गुणाकार येत असेल तर तो टास्क आपण अजिबात पूर्ण करू शकणार नाही, किंवा त्यासाठी आपण अजिबात उत्सुक नाही, असा पहिला अर्थ आहे. जर 301 ते 600 पर्यंत असेल तर रिमोट पॉसिबिलिटी असते, म्हणजे कधी पूर्ण कराल तुम्ही, कधी पूर्ण करणार नाही, असं रिमोट पॉसिबिलिटी दुसऱ्या केसमध्ये. आणि जर 601 ते 1000 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 मॅक्सिमम किती होतात, 1000 होतात. तर 601 ते 1000 एवढं जर गुणाकार येत असेल ह्याच्यामध्ये तर तुम्ही ते टास्क करण्याची शक्यता खूप जास्त आहे. आता आपल्याला असं वाटेल की बापरे, 600 ते 1000 म्हणजे भरपूर रेंज आहे, त्यामध्ये आपण जर एखादं टास्क घेतलं आपल्याला असं वाटेल की 600च्या पुढं तर आपण सहज अचीव करू. पण गंमत बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो की कोणता गुणाकार, म्हणजे ह्या तिन्हींचा गुणाकार आपला 300च्या पुढे येतो माहिती आहे. कमीत कमी तिन्ही बाबींना, तिन्ही गोष्टींना, एलिमेंट्सना आपल्याला 67% जास्त जर रेटिंग आपण दिलं, 0.67 किंवा 6.7 गुणिले 6.7 गुणिले 6.7 म्हणजे ऑलमोस्ट 7च्या जवळ, खूप महत्त्वाचं हवं आहे आपल्याला तिन्ही गोष्टी, तरच त्याचा गुणाकार तिन्हींचा 300 येतो. म्हणजे 67%च्या जर खाली तुम्हाला एकालाही रेटिंग दिलं तुम्ही तर ते टास्क कंप्लीट होण्याची शक्यता कमी आहे. एक. आणि दुसरं, 600च्या पुढे रेटिंग येण्यासाठी किती लागतात आपल्याला, तर जवळपास 85%, म्हणजे 8.5 गुणिले 8.5 गुणिले 8.4 केलं तर त्यांचा गुणाकार जवळपास
614 पर्यंत येतो, म्हणजे 600च्या पुढे येतो. थोडक्यात काय, 67% ते 85%, आलं का लक्षात, ह्या दोन्हीच्या मध्ये असेल तुमचं मार्क्स, तर तुम्हाला रिमोट पॉसिबिलिटी असते. बघा ना, किती किती तुम्हाला फोर्स लागतो, किती जास्त तुम्हाला ते प्रमाणात रेटिंग हवं असतं, तरच ते होण्याची रिमोट पॉसिबिलिटी आहे. आणि 85% पेक्षा जर पुढं रेटिंग जर तिन्हीचं असेल, म्हणजे 2चं तुम्ही 85 आणि एकाच 80 दिलं, तरी ते रिमोट पॉसिबिलिटीमध्ये जातं. ते टास्क तुम्ही कंप्लीट कदाचित करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे 85% तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व पाहिजे, ती गोष्ट तुम्ही करू शकता ह्याचा 85% तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे. आणि 85% जर मी ते टास्क पूर्ण केलं तर मॅनेजमेंट किंवा आई वडील मला ते देतील अशी मला खात्री पाहिजे, तरच ते 600च्या पुढं जातं. म्हणजे खूप जास्त तुम्हाला तिन्ही गोष्टी डेस्परेट असाल तुम्ही, तर आणि तरच ते काम तुम्ही 100% पूर्ण करू शकाल, असा त्याचा अर्थ आहे. हे रेटिंग अर्थात आपण आपल्या मनाने जेन्युइनली द्यायचे. आपल्याला हे दुसऱ्यांना दाखवायसाठी नाही करायचं, पण आपण जेन्युइनली जर त्याचं रेटिंग देऊ शकलो तर आपल्याला त्याचं उत्तर आधीच मिळतं की ते जो टास्क आहे तो आपण पूर्ण करू शकू किंवा नाही. इंटरेस्टिंग आहे मित्रांनो हे खूप. तुम्ही तुमच्या एखाद्या टास्कला, तुम्हाला जे काम कंप्लीट करायचं त्या बाबतीत पण हे सगळं ॲप्लाय करून पहा मोटिवेशनल थिअरी. अर्थात ही मॅनेजमेंटसाठी, आईवडिलांसाठी किंवा जे कोणी रिवॉर्ड देतात त्यांच्यासाठी एक्स्ट्रिन्सिक मोटिवेशनचा एक रिवॉर्ड स्कीम म्हणून आपण जास्त चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. पण पर्सनल लेवलला पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने हीच लॉजिक लावून आपण वापरू शकतो अशी माझी खात्री आहे. करून पहा काय तुम्हाला वाटतंय, किंवा एखादं टास्क जे तुम्हाला हवं होतं पण ते फेल झालं आहे, तर ह्या 3पैकी कोणतं स्कीम किंवा कोणतं बाबीला तुम्ही, कोणत्या पॉईंटला तुम्ही कमी मार्क दिले होते हे पहा आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. धन्यवाद.